तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं नागेन्द्रहराय त्रिलोचनाय भस्मङ्गरगाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकराय नमः शिवाय सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वनरायुक्तमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये विठला लोकाभिराममरणरङ्गधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये यैव 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 त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास स्वतः यांची केली हो हे सगळं विद्येची अधिकृतीची वंदू श्री चरण श्री गुरुजी दे नमस्कार आता आता भिनवभाग विलासानी जे चातुर्यार्थ कलाकामिनी श्री शारदा विश्व मोहिनी नमस्कारी नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा स्वपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनिया तत्र जननी देवाची हरिदासाची घरी मज उपजवा जन्मांतरी मनशी काही माघा याची देगा पांडुरंगा संता लोकांगणी जाता लाज नको मने
मनशी काही मागा हे जी देगा पांडुरंगा तुका मने अंगी शक्ती देईनाची रंगी मनसी काही मागा हे जी देगा पांडुरंगा विठ्ठला हरिदासाची घरी मज उपजवा जन्मांतरे मनशी काही मागा हिची देगा पांडुरंगा प्रस्तुत प्राप्त वेळी प्राप्त प्रसंगी संप्राप्त सेवेसाठी निवडलेला अभंग देव मान्य संत मान्य संत महाराष्ट्रीय भूषण वैराग्याचा कळस सदेह वैकुंठ गमन करणारे जगद्गुरु तुकोबारायच्या अंतकरणातला भाव बोलावं तुकोबारायांनी वागावं देवानी ऐकावं जीवानी जीव ऐकण्याचा अधिकारी आहे देव वागण्याचा अधिकारी आहे आणि संत सांगण्याचे अधिकारी आहे संतांनी सांगावं देवानी वागावं बोलीला वाल्मिका तैसेची करीन वरतुना दाविन वाल्मिक रायानं बोलावं आणि देवानं वागावं जीवानं ऐकावं तुम्ही आम्ही जीव आहे काय आपल्या जवळ आहे म्हणून ऐकायला पाहिजे आणि ऐकण्यासाठी तुम्ही इथं आला कोण ऐकायलाय ज्याला मुक्त व्हायचं त्यानं उद्धार करून घ्यायचा त्यानं ऐकावं कोणा सांगावं ज्याला कळालं त्यानं सांगावं गोड तुकोबारायची अभंगवाणी आहे आज तुकोबाराय बोलतात हरिदासाची घरी हे प्रभू ह्या जगाचे मालक आहात तुम्ही विश्वाचे चलन असणारे करते आहात जयापासून सफळ महिमंडळ असं या जगाचा करता देव आहे आणि त्या देवाकडे अनंत जन्माची ऋण अनंत जन्माची सेवा झाल्याच्या नंतर अधिकार प्राप्त झाल्याच्या नंतर मुखातून निघालेले शब्द आहे हरिदासाची या घरी प्रभू माझी इच्छा आहे तसं तर जन्म निश्चित सांगितलंय जन्म नको पण अंतकरणातला भाव निर्माण झाला कारण असं सुख जगामध्ये पुन्हा कुठं नाही भेटाला अर्जुना जीवनात असणारं कर्तव्य कर्म जर पार पाडायचं असेल तर सुखाची गरज आहे दादा आज शाश्वत सुखाची प्रत्येक जीवाला गरज आहे कोणाला वाटतंय माझ्या जीवनामध्ये दुःख असावं आज प्रत्येक सुखाच्या शोधामध्ये निघालेला आहे कारण सुखाचं असणारं हे शरीर सुखाचा असलेला आत्मा त्या परमानंद सुखाच्या प्राप्ती करते निघालेला आहे कारण गंगा हिमालयातून निघाली पण सागराची ओढ आहे तिला तसा जो सुखरूप असलेला जगावर असणाऱ्या विटेवरचं सगुण ब्रह्म हे सुखाचं स्वरूप असलेलं म्हणजे त्या सुखाची प्राप्ती या जीवाला व्हावी म्हणून धडपडे भेटाला अहो तुम्हाला आम्हाला सोडून द्या ज्यानं हे विश्व निर्माण केलं त्याला देखील सुखाची गरज आहे म्हणून
जनार्दनी पार नाही सुखा देव भुरले वैष्णव लोका सगुण ब्रह्म वैकुंठामध्ये नाही थांबलं कुठे आला देव वाळवंटामध्ये पुंडलिक रायाच्या दरबारामध्ये चंद्रभागेच्या पावन तटामध्ये कशासाठी आला कारण हा सुख सोहळा म्हणून आवडे वैकुंठ शेषाचे शयन वैकुंठ सदन आवडले